नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 227 आणि भाग 228. कोणत्याही नाण्याला दोन बाजू आहेत. कोणत्याही नाण्याला दोन बाजू आहेत. तशा जीवजगतरूपी प्रपंच रचनेला पण पाहण्याच्या दोन बाजू आहेत. एक बाजू आहे सुखदुःख, हर्षविषाद, ताणतणाव देण्याची क्षमता असणारी भ्रमित बाजू. एक बाजू आहे सुखदुःख, हर्षविषाद, ताणतणाव देण्याची क्षमता असणारी भ्रमित बाजू. आणि दुसरी बाजू आहे अस्ति भाती प्रिय म्हणजेच तात्विक बाजू. ती आकाशासारखी निसंग आणि निर्लेप अलिप्त अशा आकाशाच्या जातीची आहे. भ्रमाची बाजू सर्व काळी, सर्व ठिकाणी, सर्वांच्या ठिकाणी निसर्गतःच आहे. पण तत्वाची बाजू ही सध्या तू जे काही आहेस ते तू मुळीच नाहीस, तेच शोध अशा गुरुवचनाला दृढतापूर्वक धरल्यामुळे, म्हणजे एका अर्थाने बुद्धिपुरस्सर अशा केलेल्या जिज्ञासेनेच पाहणे शक्य आहे, अशा प्रकारची आहे. एकदा श्री रमण महर्षींना विचारण्यात आले की सृष्टी दृष्टीवाद, नंतर दृष्टी सृष्टीवाद आणि अजातवाद या पैकी कोणता वाद खरा आहे. यावर महर्षी म्हणाले, यापैकी एकही वाद हा खरा नाही. यापैकी एकही वाद हा खरा नाही. हे तिन्ही वाद खरे आहेत असे आत्मानुभवी संत म्हणतात. हे तिन्ही वाद खरे नाहीत असे आत्मानुभवी संत म्हणतात. तेच गृहीत धरून हे वाद नेमके आहेत तरी काय, हे थोडक्यात पाहणे अगत्याचे ठरेल. प्रथम पासूनच निर्माण झालेल्या जीव जगतरूपी प्रपंचसृष्टीत जीव जगत प्रपंचसृष्टीत आपण जन्म घेतला आहे, हे सर्वांनाच पटते. म्हणजे प्रथम सृष्टी व मग त्यात आपल्या अगोदर जे आपले आई वडील आहेत, म्हणूनच आपला जन्म. इथे केवळ जागृत अवस्थेलाच जी स्थळाकाळा इत्यादी सहित वावरते, तिलाच प्राधान्य आहे. किंबहुना असेही म्हणता येईल की इथे केवळ जागृत स्वप्नावस्थेलाच जी स्थळाकाळा इत्यादी सहित वावरते, तिलाच मर्यादा आहे. दुसरा वाद आहे दृष्टी सृष्टीवाद. प्रथम दृष्टी. या दृष्टी सृष्टीवाद या वादात तुमची जशी दृष्टी तशी सृष्टी. तुम्हीच तुमच्याकरता ती निर्माण करता. जसे आपापले स्वप्न आपण आपलेच पाहतो. आपण दुसऱ्याच्या स्वप्नात प्रत्यक्ष जाऊ शकत नाही आणि दुसऱ्याला येऊ पण देत नाही. म्हणजे प्रथम आपली जशी दृष्टी तशी आपलीच सृष्टी. इथे प्रत्यक्ष दगडविटा माती सहित सर्व जग म्हणजे आपापले जग, माणसे, नातेसंबंधी, इच्छा, भीती हे आपणच असतो. इथे केवळ स्वप्नावस्थेचे किंवा जागृत स्वप्नावस्थेचे प्राधान्य असते. तिसरा वाद आहे अजातवाद. आपण जेव्हा गाढ झोपेत किंवा सुषुप्तीत असतो, तेव्हा तेथे जे नाही, म्हणजे जे जागृत स्वप्नावस्थेतील असे दृष्टीज्ञान नाही, त्या स्वप्नावस्थेत दृष्टीसृष्टीत निर्माण केलेले काल्पनिक जग पण नाही, असे त्याचे नाहीपण अनुभवतो. नाहीपण म्हणजे ज्यांनी जन्मच घेतला नाही असे जे अजात आहे. म्हणजे जे नाही असे पण न म्हणण्याच्या अवस्थेत आपण सुषुप्तीत नसतो. म्हणजे जे नाही असे पण न म्हणण्याच्या अवस्थेत आपण सुषुप्तीत नसतो. पण श्री रमण महर्षींनी यापैकी एकाही वादाला महत्त्व दिले नाही. या बाबतीत त्यांनी एक गमतीचा दृष्टांत दिला आहे. तो असा. दिवसभर न्हावी बिचारा केस कर्तनाचे काम करत राहतो. संध्याकाळपर्यंत अगदी थकून जातो.
मग खुर्चीच्या पायाशी कापलेल्या सरळ, कुरळ्या, काळ्या, पांढऱ्या केसांचा ढीग पडलेला असतो. रात्री दुकान बंद करताना शेवटचे काम म्हणून तो फडा किंवा झाडणी हाती घेऊन सर्व केस सुकल्यावर जमा करतो. हे सर्व काही कामाचे नाहीत. कोणते सरळ, कोणते कुरळे, कोणते दाढीचे, कोणते मिशीचे, कोणते नाकातले, कोणते कानातले अशी चिवडाचिवड करत नाही. एकाच फटक्यात सर्व केस फेकून देतो. मग दिसते भासते अनुभवल्या जाते ते काय आहे? तर केवळ आणि केवळ प्रकाशित झालेला एक झगमगाट आहे. तेथे स्थळ, काळ, वस्तू असा कोणताच परिच्छेद नाही. हा झगझगाट तुम्ही तुमच्याच प्रकाशत्वाने नित्य असलेल्या झगझगाटाच्या रूपाने आहेत. जशी एखाद्या रत्नाची कीड म्हणजे रत्नाची प्रभा असते त्याप्रमाणे. म्हणूनच कुठलाही वाद हा खरा नाही असे श्री रमण महर्षी म्हणतात. भाग 228. एकदा श्री महाराजांनी एका प्रश्नकर्त्याला विचारले, तुमचे वय किती? तो म्हणाला 48 वर्षे. महाराज म्हणाले, 48 वर्षेच कशावरून? आणि मी या स्थळी आहे हे तरी तुम्ही कशावरून म्हणता? या तुमच्या कल्पना निर्मित शाब्दिक सवयी आहेत. या तुमच्या केवळ कल्पना निर्मित शाब्दिक सवयी आहेत. आपणच आपल्या कल्पनाशक्तीने स्थळ, काळ, अवकाश वगैरे निर्माण करतो. वास्तविक जिथे विशिष्ट काळाचाही पत्ता नाही, जिथे काळाचाच पत्ता नाही, तर विशिष्ट काळाचा काय पत्ता असणार? जिथे स्थळाचाच पत्ता नाही, तेथे विशिष्ट स्थळाचा काय पत्ता असणार? अवकाशाचा थांग पत्ता नाही. काळच स्वतः काळातीत आहे. कुठून सुरू झाला माहीत नाही. कधीपर्यंत असणार माहीत नाही. ज्या स्थळी आपण बसलो आहोत, उभे आहोत, चालतो आहोत, ते स्थळ म्हणजे जमीन किंबहुना पृथ्वी इतकी क्षुद्र आहे की सर्व ब्रह्मांडात ते तुमची पृथ्वी आणि तुम्ही असलेली जागा एखाद्या कणापेक्षाही हजारो पटीने, करोडो पटीने सूक्ष्म आहे. अशी जे सूक्ष्म जे खिचगंटीतही येत नाही. स्थळ म्हणजेच एखादे गाव, शहर, जिल्हा, राष्ट्र वगैरे काही नाही. अशा प्रकारे आपल्या काल्पनिक निर्मितीलाच आपण वास्तव समजतो. वास्तविक पाहता सर्व आत्ताच आहे, याच क्षणी आहे. खरे पाहता हे स्थळ, काळ, अवकाश मी त्यांचा तसा विचार करतो म्हणूनच आहेत. तात्पर्य म्हणजेच ते माझ्यातच आहेत. माझ्या विचाराच्या बाहेर मुळीच नाहीत. म्हणजे माझ्यामुळेच आहेत. माझ्या व्यतिरिक्त असे स्वतंत्र वेगळे असे काहीच नाही. दुसरेपणाची कल्पनाच अनर्थ आणि महासंकट आहे. व्यक्तिभावाचे, काळाचे, स्थळाचे, अवकाशाचे जर अस्तित्वच नाही, तर त्याच्या कारणाची चर्चा करणे पण व्यर्थच आहे. श्री महाराज म्हणतात, व्यक्तित्व अस्तित्वात कसे येते? श्री महाराज म्हणतात, व्यक्तित्व अस्तित्वात कसे येते? स्मृतीने. स्मृती म्हणजेच विचार. विचार म्हणजे शब्द, तेही आपण शिकलेल्या भाषेचे. तुम्ही दुसऱ्या न शिकलेल्या भाषेत विचार करू शकत नाही. स्मृती नेहमीच गतकाळाशी संबंधित असतात आणि स्मृती ह्या मात्र वर्तमानात फक्त आठवल्या जातात. म्हणजे वर्तमान काळ हायजॅक केला जातो, किडनॅप केला जातो. म्हणजे भूतकाळाशी वर्तमान एकरूप होते व कल्पनाशक्तीचा गैरवापर केल्यामुळे आपण भविष्यकाळ स्वतःकरता निर्माण करतो. इच्छा, भीती, हेतू वगैरे वगैरे हे याचे कारण. म्हणून आपल्या विचाराचे जाळे कसे कार्य करते हे जर लक्षात आले, की आपण भूतकाळी नाही, तो तर सर्वथा मृत आहे आणि भविष्यकाळ पण नाही, तो तर अजून जन्माचाच आहे. पण आपण फक्त भूतकाळ रहित आणि भविष्यकाळ रहित केवळ या क्षणात, या क्षणापुरते आहोत असा विवेक करा. मगच तुमचे व्यक्तित्व आपोआप विरघळलेच समजा. श्री सिद्धरामेश्वर महाराज आत्मज्ञानाची गुरुकिल्ली या ग्रंथात शेवटी म्हणतात, सर्वसाधारण असा समज आहे की अज्ञानात बंधन आणि ज्ञानात मोक्ष आहे. पण जेथे अज्ञान आणि ज्ञान दोन्ही नाही, तेथे बंध मोक्षाची वार्ता कशी असणार? कोण करणार? शब्दज्ञान कितीही प्रभावी असले तरी ते तुझे
स्वरूप वर्णन करू शकत नाही. म्हणजेच एका अर्थाने सर्व शब्द ज्ञान, पण हे अज्ञानच ठरते आणि जे शास्त्रसंमत जे शब्द आहेत,